हाय हॅलो नमस्कार. मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आपल्या आजच्या नवीन भागामध्ये. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करू आजच्या आपल्या चर्चेला. तर मंडळी, आज मी बोलणार आहे युरोपियन मातोश्री ह्यांच्याबद्दल. तर ज्या कोणाला माहीत नसेल ना, तर तुम्हाला काही गरज नाही त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याची. मी सांगते ते ऐका, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची चांगली माहिती होऊन नसेल. तर मंडळी, पाहिलं का आजकाल ह्यांच्या ब्लॉगमध्ये जास्तच हसायला लागला आहेत. हसणारच, कारण बाजू घेतली ना ह्यांची कोणीतरी, आवाज उठवला ह्या मातोश्रीसाठी, म्हणून आजकाल जरा जास्तच हसायला लागला आहेत. तुम्ही हसा, किती पण हसा, तुम्ही जगाला किती पण हसून दाखवा, पण तुमचं ते भारूसा चेहऱ्याचं जरा काहीतरी करा. नेहमीप्रमाणे ह्यांनी आपल्या ब्लॉगची सुरुवात आपण काय करणार आहोत हे असं काय करणार आहोत असं घरानं मांडत आपल्या ब्लॉगची सुरुवात केली. आणि सुरुवातीलाच काय म्हणाल्या, मला देवपूजा करायची आहे, मला साडी नेसून देवपूजा वगैरे करायची आहे, स्वयंपाक बनवायचा आहे आणि डाळसुद्धा शिजत घालायची आहे. हे लक्षात ठेवा. मी आता पुढे वळते. ह्या गोष्टीचं लक्षात असू दे, ह्याच्यानंतर मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल की ह्याचं नक्की काय झमेला आहे. तर मला सांगा आता, ह्या अगोदर तुम्ही नऊवारी घालून घरातली 1760 तुमच्या कामं दाखवली, तुम्ही हे केलं ते केलं, भांडे घासली, स्वयंपाक केला, मग तुम्हाला साडी नेसून साडी घालून देवपूजा करायला असं किती अवघड जायचं होतं. देवपूजा करणं फक्त एकाच ठिकाणी मांडे घालून बसून देवपूजा करायची नव्हती. कधी तर तुम्हाला बांगडा करायचा होता की मला साडी नेसून जमत नाही. कशाला उगाचच ना ते. आता देवपूजा झाली, मॅडमनी कुठली साडी घालायची ते सुद्धा दाखवलं आणि डायरेक्ट साडी नेसून खाली आल्या लुक दाखवायला. आणि नेहमीप्रमाणे आपण कशा बिंडोक, बावळट आणि जोकर दिसतो ना, हे ह्यांनी दाखवलं त्या लुकमध्ये. आणि आता मंडळी, मी सांगते तुम्हाला, मी असं तुम्हाला का म्हटलं होतं ना की हे पॉईंट लक्षात ठेवा, तर त्या पॉईंटचं ह्या काय म्हटलं होतं देवपूजा करायला जाताना, की मला डाळ शिजवायला घालायची आहे, पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे, खूप कामं आहेत, पण देवपूजा करून घेते, नंतर काही वेळ मिळणार नाही. आता मला सांगा, ह्या डायरेक्ट वरती गेल्या, साडी नेसूनच खाली आल्या, आणि खाली आल्यावर ह्या डायरेक्ट गेल्या बासुंदी बनवायला, आणि ह्यांनी डायरेक्ट दाखवलं की पुरण वगैरे शिजलं होतं, आमटी वगैरे तयार होती, आणि ह्यांनी घेतल्या पुरणपोळ्या लाटायला. आता मला सांगा, ह्यांनी पुरण वगैरे कधी शिजवलं, आमटी वगैरे कधी बनवली, पीठ वगैरे कधी मळलं, ह्यांनी हे सगळं काहीच नाही दाखवलं. डायरेक्टच सांगितलं की मी पोळ्या बनवते. तुम्ही पण तोच विचार करताय का जो मी करते? मला तर काय वाटतं माहिती आहे का, हिनी पण त्या टिव्या टवरवसारखंच केलं आहे. आदल्या दिवशी कटाची आमटी, पुरण विरण सगळं 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 आदल्या दिवशीच बनवून ठेवलं, आणि दुसऱ्या दिवशी फक्त आम्हाला दाखवण्यासाठी 4 पोळ्या फक्त बनवल्या, आणि जे काय तळणाचे पदार्थ होते ते तळून घेतले. का हो बोंबल मॅडम, किती खोटं बोलायचं? हां, पकडली की नाही तुमची चोरी? तुम्ही किती पण खरं बोला, तुम्ही किती पण फिरून फिरून झापझूप करून दाखवा, आम्हाला तुमचं बरोबर कळतं. आमचे डोळेच आहेत तेवढे तीक्ष्ण. आणि मला एक गोष्ट समजली नाही, तुम्ही एवढं सांगता आमचं एवढं 3 मजली घर आहे, एवढं मोठं घर आहे, मग एवढा मोठा लिव्हिंग रूम, एवढं मोठं किचन, तुम्हाला एवढी पण अक्कल नाही का? तुम्हाला एवढी पण जागा नाही? तुम्ही तुमचं देवघर तुमच्या बेडरूमच्या वॉक इन वॉर्डरोबमध्ये देवघर ठेवलं आहे. एवढ्या 3 मजली घरामध्ये तुम्हाला तुमचं देवघर ठेवायला एक छोटासा कोपरा नाही मिळाला का? वॉक इन वॉर्डरोबमध्ये बेडरूमच्या इथे कोणी देवघर ठेवतं का? बिंडोक डोकं तुमचं चालवा आणि ते देवघर हलवून ठेवा कुठेतरी लिव्हिंग रूम नाही तर किचनमध्ये तरी. तुम्ही तर ना आपलं जगावेगळं काहीतरी करायलाच जाता. शिवाय नाहीतरी तुम्हाला सवयच आहे जगावेगळं काहीतरी करून दुनियेचं लक्ष आपल्याकडे खेचून घ्यायचं. पण हे असलं करू नका. ॲटलिस्ट देवाच्या वरती थोडी थोडी मर्यादा इज्जत ठेवा, आणि जरा काढा त्या देवघरांना बेडरूममधून बाहेर. देवांना जरा त्या देवाला पण मोकळा श्वास मिळेल. तुम्हाला पण असं वॉक इन वॉर्डरोबमध्ये कोंडून ठेवलं तर तुम्हाला बरं वाटेल का? तिथे धडखिडकी नाही, काय नाही, हवा येणार नाही, कसं वाटत असेल त्या देवांना तिथे? मूर्ख. जरा ह्या बाबतीत विचार केला ना तर जरा बरं होईल. कितीही सांगा तरीही ह्या मॅडम काय बदलल्या नाहीत. इतर वेळी 5 वाजताचं रुटीन शेअर करतात. मी उठले 5 वाजता, ह्यांना डबा दिला 5 वाजता, त्यांना डबा दिला 5 वाजता. मग आजच 5 वाजताचं रुटीन का शेअर केलं नाही, ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि काय तर म्हणे नॅचरल बासुंदी. नॅचरल बासुंदी म्हणजे काय नेमकं हे तुम्हाला तरी माहिती आहे का? नॅचरल बासुंदीच बनवायची होती तर मग त्यामध्ये साखर बिखर कशाला घालायची ना? अगोदर नॅचरलचा अर्थ जाणून घ्या आणि मग जगाला ज्ञान द्यायला या. आणि ही रेसिपी काय तुमची स्वतःची इन्व्हेंटेड वगैरे नाही आहे. तुम्ही जी ही रेसिपी आज बघितली, तुम्ही ही रेसिपी आज बनवली असेल, तुमचे व्ह्युअर्स आहेत ना, त्यांनाच विचारा त्यांनी ती रेसिपी स्वतः किती वेळा घरात बनवली असेल. म्हणे नवीन रेसिपी दाखवते, नवीन रेसिपी शेअर करते. कशाला उगाच होता आव्हानायचं नाही असल्या गोष्टींचा? मला नाहीच कळत तुमच्यासारख्या लोकांचं. शेवटी यूट्यूबरच तुम्ही.
आणि मैत्रिणींनो, मेन महत्त्वाचा मुद्दा पाहिलात का तुम्ही? रेड कलरच्या फ्रॉक. अहो त्याच नऊवारीसोबतच्या रेड नऊवारी, रेड फ्रॉक, त्या फ्रॉक बाहेर निघाल्या मुलींच्या, पण मातोश्रींची नऊवारी साडी काय बाहेर नाही निघाली. असं काय करताय हो मातोश्री? जरा ती साडी जरा बाहेर काढा. अजून किती दिवस आत ठेवणार आहेत? आणि तुम्ही पण किती वेट करणार आणि आम्हाला पण किती वेट करायला लावणार ना. जरा काढा ती साडी बाहेर, कुजून जाईल ती आतमध्ये. जरा मस्त जरा करा एखादं चॅलेंज बिलेंज. तुम्हाला पण थोडंसं चेंज, आम्हाला पण चेंज. तुमच्या पण व्ह्यूज कोसळल्यात ना. जरा भेटेल तुम्हाला आम्हाला कॉन्टेंट, हो ना. बघा जरा विचार करा ह्या गोष्टीचा काहीतरी. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही बोलता आणि आज पण बोलात, मी खूप काम करते, खूप स्वयंपाक असतो. मशीन्स असल्या म्हणून काय झालं, जो तो आपल्या परीने प्रयत्न करतो, जो तो आपल्या परीने मेहनत करतो वगैरे वगैरे. पण आजच एवढ्या 4 पोळ्या बनवल्या, त्या पोळ्याचं तुम्ही किती कौतुक आणि किती आरडाओरडा केला तो, की आज एवढा स्वयंपाक झाला. खूप वेळ लागतो स्वयंपाक बनवायला, असं तसं हेन ते. आमच्या इकडे येऊन बघा जरा. आमच्या इथल्या सुगरणी आहे ना, सण असतो का त्याच दिवशी सकाळी 4, 4:30, 5 वाजता उठून फ्रेश पुरण बनवतात, फ्रेश जेवण बनवतात, फ्रेश कटाची आमटी, फ्रेश सगळं बनवतात. आणि ते पण 10-12 माणसांचा स्वयंपाक बनवतात. तुमच्यासारखं नाही आदल्या दिवशी डाळ बीळ शिजवून देवाला शिळं जेवण देत. 4 माणसाचा स्वयंपाक बनवायचा आणि त्याला दोघं एवढा आरडाओरडा करायचा. आणि इतर वेळी शेअर करतात 5 वाजताचं रुटीन. आज का नाही शेअर केलं मला अजून पण नाहीच समजले. आणि मंडळी काय हो, होळी कशी असते हो ही तुम्हाला माहिती आहे ना. आणि काय हो बोंबल, तुमच्यासाठी एक, होळीची मांडणी कशी करतात ही गोष्ट पण तुम्हाला माहीत नाही का? का परदेशात राहून होळीची मांडणी कशी करायची ही गोष्ट पण विसरून गेलात तुम्ही? जी होळी केली ना, सॉरी होळी नाही, ती शेकोटीच आहे. ती शेकोटीच पेटवल्यागत वाटत होती. आणि धड त्या होळीला हार नाही घातला तुम्ही, धड फुलं नाही ठेवली, नारळसुद्धा नाही. सुरुवातीलाच म्हणाल्या नारळ विरळ ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी बाहेर काढतात. तर तो नारळ दुसऱ्या दिवशी नाही बाहेर काढत, ज्या दिवशी होळी असते का त्या दिवशीच ते सगळं करून घेतात. आणि म्हणे रांगोळी, आणि सुरुवातीला तर काय मला रांगोळी काढायची ह्या कारणामुळे मी रांगोळी काढत नाही. पाऊस येतो, वारा असतो, वादळ असतं, हे असतं ते असतं. आणि नंतर पूजा करायच्या वेळेस वारं वादळ, तुमच्या इकडे जे पूर परिस्थिती आली होती, जे दुष्काळग्रस्त वातावरण होतं, ते सगळं थंड झालं होतं, छान कोरडं पडलं होतं सगळं. तर तुमच्या त्या जागी एखादीने ना ते स्वच्छ फरशी बिरशी पुसली असती आणि छान सुंदर रांगोळी काढली असती. उपकार केल्यागत वाकून तसली एवढीशी रांगोळी काढली. किती ना रांगोळी काढायची, जीवावर आल्यागत काढून ठेवलं त्या होळीच्या जीवावर, ते पण उपकार केल्यासारखं. कशाला जी गोष्ट येत नाही त्या गोष्टीचं हे करत बसता आणि वरतून परंपरा हे ते ह्याचा आवाज आणत बसायचा. मला तर ना तुझी ती होळी वाटलीच नाही. ती ना एक प्रकारची शेकोटीच होती. तू ना ते फक्त जगाला दाखवण्यासाठी करायचं म्हणून केलंस फक्त. तू पण बोगस आणि तुझं ते करणं पण बोगस. हा माझा फीडबॅक आहे. तू म्हटलीस ना शेवटला कसा वाटला सांगा, त्याच्याबद्दलचा माझा रिव्ह्यू आहे. दिसलं वाटलं तर बघ आणि जरा घे डोक्यात, तुझ्या बिंडोक डोक्यामध्ये. किती माणसं बोलतायत तरीसुद्धा तुला अक्कल येत नाही. ते बघ लोक 2 पॉडकास्ट 2 व्हिडिओमध्येच कसं गप्प झाले. 2-4 दिवस झाले व्हिडिओसुद्धा नाही टाकले. जरा तसं माणूस असायला पाहिजे. एका सुतामध्ये सरळ होतं. पण तू आहे की 12 वर्ष कुत्र्याच्या शेपूट नळीमध्ये ठेवा, वाकडं ते वाकडं, तसं तुझं झालंय काहीचं. हो कठीण आहे देवा. त्या होळी मातेला म्हणायचं ना थोडीशी अक्कल दे म्हणून, मला थोडंसं काहीतरी तुझ्यामध्ये बदल झाले असते, हा ना. तर चला तर मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे. मला वाटतं एवढंच बस झालं आजच्यासाठी. सो मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला आजचा आपला भाग, आजची आपली ही चर्चा. आय होप मी बोललेले ह्या टॉपिकवरती तुम्हाला आवडला असेल. आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कॉमेंट करा. आवडला असेल तर व्हिडिओमध्ये मला सॉरी थांबा, थोडं कन्फ्यूज होते. हां, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर, नसेल आवडला तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन कानूगोडणीच्या चर्चेसोबत. तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.